मी आणि अर्जुन बसलेलो आणि दोघांनी बसून बसून चिंध्याच केल्या खुर्चीच्या. पाक कणकं ओढलं दोन्ही काय सगळं सगळं साईडला ठेवलं. इथं दोन पाय तिथे पाक चिंध्या झाले त्या खुर्चीला. हे असं हिथं जोडायचं आहे. ही जी मोडले नाही ही हिथं चिटकवलं आहे असं. बघूया चिटकून फेविक्विकनं. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये. आज तारीख आहे 23 मे 2026. आता आमच्या घरात बसायला खुर्ची पण नाही आहे, सोफा सेट पण नाही, काहीच नाही. होती ती खुर्ची तुम्हाला सांगितलेलं परवाच्या ब्लॉगमध्ये. अर्जुनन मी बसून बसून तोडली. ही काय चिंध्याच केल्याच्या कोपऱ्यात टाकल्या आहे का. पाक सगळं पाय बी सगळं कडकं एकच केलेलं आहे मी का खुर्चीच्या चिंध्यात. पहिलं तुम्हाला दाखवतो घरात खुर्ची आहे का. बघा एक पण खुर्ची नाही आहे आणि सोफा सेट पण नाही. दाखवतो तुम्हाला, चला. हे बघा दिसते का तुम्हाला कुठं खुर्ची आहे का. कुठंच खुर्ची नाही, कारण की होती ती एकच खुर्ची होती, ते आम्ही दोघांनी चिंध्या केल्या. आणि तुम्हाला सोफा सेट पण दिसते का बघा इथं. नाही का नाही, सोफा सेट पण नाही आहे. आता मला या खुर्चीचा एक जुगाड करायचा आहे. काय, मी आता ही खुर्ची हाय तशी जोडणार आहे. म्हणजे हाय तशी कशानं, फेविक्विकनं जोडणार आहे. फेविक्विक आणूनच ठेवलं आहे सकाळी. हे 2 आणून ठेवलं आहे सकाळी खुर्ची चिटकवायची आहे म्हणून. 5 रुपयाला एक आहे. आता ह्यानंच मला खुर्ची चिटकवायची आहे. एवढं पुरते का नाही काय माहिती. जेवढं पुरल तेवढं पुरल. बघूया, थोडं थोडं लावतो खुर्चीला. आणि हे जुगाड मला करायचं आहे खुर्चीचं. खुळखुळा झाला आहे खुर्चीचा आहे का. पाकच तुटले. हे जर 2 पाय की आता आपल्याला बसायला पाहिजे म्हटल्यावर काही ना काहीतरी जुगाड केलंच पाहिजे. आता करतो हे जुगाड चिटकून. खुर्ची इथंच ठेवतो, इथं बसून चिटकवतो. ह्याला व्यवस्थित केली पाहिजे अशी. पहिलं बघितलं पाहिजे कुठं काय कसं जोडायचं, कसे तुटले ते बघितलं पाहिजे पहिला. हे असं हिथं जोडायचं आहे. ही जी मोडले नाही ही हिथं चिटकवलं आहे असं. बघूया चिटकून फेविक्विकनं. चिटकलं तर चिटकलं. बघूया फेविक्विकनं काय सगळं चिटकते, प्लॅस्टिक काय असेल ते, म्हणून फेविक्विक आणलं आहे मी. आता खुर्ची घ्यायला गेलं म्हणजे खुर्च्या पण लई महाग आहेत ना आणायचं म्हटलं तर, म्हणून म्हटलं आपलं जुगाडच करू. तर बघूया चिटकते का. हो सगळं बाहेर येतं आहे फेविक्विक. बोटं पण चिटकते ती लगेच आहे का बाहेर आल्यावर. भयानक आहे फेविक्विक. ते कसं चिटकवलं पाहिजे मला. असं उलटं करून असं करतोय. राहिलं धराय परी नाही व्यवस्थित. काय अवघडच आहे खुर्चीचं. असं दाबून धरायला लागते चिटकवण्यासाठी, तेव्हा ती चिटकते. नाही तर चिटकत नाही लवकर. चिकाटते का नाही तीच कळणं झाले. मला वाटत नाही फेविक्विकने चिटकल. मला एक आयडिया केली पाहिजे. आता काय आयडिया करायची, काय करायची आयडिया तीच कळणं. चिटकवायचं कशानं, हे असं चिटकणार नाही फेविक्विकनं. ह्याला काहीतरी आता आयडिया करायची म्हणजे अवघडच आहे, लय अवघड आहे. ह्याला पिटवून असं कडनं चिटकवलं पाहिजे. आता मला काहीतरी आयडिया करतो, पण आयडिया काय घावं ना. फेविक्विक आणून पण काही उपयोग नाही, काय चिटकणं झालं पुढचे. लय प्रयत्न केला, काय चिटकन असतात. आता कसं करायचं तेच कळणं झाले. उगाच फेविक्विक आणून ठेवलं 2 बिनकामाचं, पैसे वाया गेलं. काय जुगाड होईनाच झाले या खुर्चीचं. काय राहू दे आता, काय उपयोगच नाही खुर्चीचा. मला काय वाटलं माहिती आहे का, फेविक्विकने चिटकल खुर्ची, पण काय चिटकना झाले. जाऊ दे आता, चुलीलाच घालायची खुर्ची. चिटकून पण उपयोग नाही याचा, कारण की खुर्ची पाकच चिंध्या झालेल्या आहेत ना सगळ्या. त्यामुळं तरी फेविक्विक हाय असं ठेवलं पाहिजे मला इथं. परत कशाला नाही कशाला तरी उपयोगाला येतं ना फेविक्विक, त्यामुळे ठेवायचं जपून. तर परत इकडं तिकडे फेविक्विक ठेवलं की नाही, परत जेव्हा आपल्याला लागायचं आहे तेव्हा मग ध्यानात येत नाही कुठे ठेवले काय काय.
लय गोठा होतं परत. एक फिवी वाया गेलं माझं त्या खुर्चीला. एक 5 मिनटं धरून बसले असतं तरी पण काय चिटकणं झाल्या. जाऊ दे म्हटलं काय आता. मित्रांनो, हा माझा ब्लॉग व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा, लाईक करा. चला आता आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.